जय श्री माताजी. जय श्री माताजी. ताई, आपण कुठून आहात? मी अकोला जिल्ह्यामधून माना गावातून आहे. ताई, आपण सहयोग कधीपासून करतात? मी सहयोग 2020 पासून करत आहे. ताई, तुम्ही सहयोगामध्ये कसे आलात? ते आमचे एक ताई आहे मूर्तिजापूरला, त्यांनी मला सांगितलं की हा सहयोग खूप छान आहे आणि याच्यामध्ये शारीरिक मानसिक जे काही विकार असतात आपल्यामध्ये ते चांगल्या प्रकारे हे होतात. आपला आनंद मिळतो सहयोग केल्याने. ताई, तुम्ही काल असंच बोलता बोलता म्हणालात की बाबा माझी मिस्टर एक्सपायर झाली, मला सहयोग सांगत होते, तर मी म्हणजे एवढं काय मनावर घेतलं नाही. ठीक सांगतो. हा, तर मला असं म्हणजे असं तुम्हाला वाटलं तरी पण तुम्ही कसं आलात सहयोगामध्ये? मला पहिल्यांदा तर आमच्या माना गावातच सेंटर होतं 2011 मध्ये. खूप मुलींनी सांगितलं की आता तू कर, मावशी तू कर, पण मी त्यांना रिस्पॉन्स दिला नाही. कारण माझा दुःखाचा जो डोंगर होता तो खूप मोठा होता. खूप इकडे तिकडे देव धर्म केले मी, पण त्यांना एकच सांगितलं बाबा मी सर्व देव डोक्यावर घेऊन खाली उतरून ठेवलेले आहे, आता मी कुठलाच काही करत नाही. पण त्यांनी म्हटलं का मावशी तू कर. मी त्यांना म्हटलं बाबा मी करत नाही. पण शेवटी मला माताजीची इच्छा होती की बाबा 2020 पर्यंत 10 वर्ष मला त्रास भोगावा लागला. शेवटी माताजीच्या चरणाची मला यावंच लागलं. तर सहयोगाच्या अगोदरचं जीवन कसं होतं तुमचं आणि सहयोगामध्ये आल्यावर तुमचं जीवन कसं बदललं? माझं सहयोगाच्या अगोदरचं जीवन तर सांगताना शब्द नाही, कारण दुःख एवढं आहे. पण आता कसं झालं, मी जशी सहयोगामध्ये आली ना, तेव्हा माझं जे मागचं होतं ते मला म्हणजे मी सर्व विसरून गेली. आता एवढा काही आनंद मला मिळतो आहे का मला मागचं आठवतच नाही की काय माझ्यासोबत काय घडलं काय नाही. माताजीनं मला पूर्णतः शुद्ध म्हणजे असं हे करून दिलेलं आहे का कुठलाच विचार नको करू, कुठलंच काही नको करू. फक्त सहयोग 2 टाइम काहीच करायचं नाही आहे. 2 टाइम ध्यान करायचं आहे जमिनीवर बसून आणि प्रार्थना करायची आहे. बाकी म्हणजे असं काहीच नाही आहे का बा 2 तास द्यावं, 1 तास द्यावं. फक्त तुमच्या स्वतःसाठी 5 मिनिटं द्यायचं आहे असं मला आमच्या ताईने सांगितलं होतं. आणि तुम्ही मग पद्धतीने तुम्ही ध्यान करायला लागलात? हो, मी त्या पद्धतीने ताईने सांगितलं त्या पद्धतीने मी ध्यान करायला सुरुवात केली 2 टाइम. सुरुवातीला त्यांनी सहयोगाची माहिती सांगितली तुम्हाला. हो, मग तुम्हाला नवीन सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही 10-10 मिनिट ध्यान करा. आणि तुम्ही म्हणजे जसं सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही सहयोगामध्ये आलात. तसंच सहयोगामध्ये तुम्ही सांगतात की सहयोगामध्ये मला दुसरे म्हणजे दररोज वेगवेगळेच अनुभव येतात. तर तुमचा अनुभव एखादा सांगा ना. जेव्हा मला तर 3 दिवसच झाले होते ध्यान करून. तर माताजीचा एक मिरायकल आहे. खूप म्हणजे मी पहिले तर डिप्रेशन मध्ये गेलेली होती, तर 3 दिवसाच्या याच्यातच मला खूप आनंद मिळाला. आणि माताजीनं असं म्हणा का जे आता म्हणजे खूप चांगलं कार्य झालेलं आहे माझ्या याचं. म्हणजे मला सांगताना रड येतं. काय झालं सांगा ना. म्हणजे हे जेव्हा मला 3 दिवस उलटले ना, माताजीनं मला साक्षात्कार दिला. स्वतः माताजी त्या प्रतिमेत आल्या आणि त्यांचे जे डोळे आहेत ते माझ्या डोळ्यात असे म्हणजे चमक दिसली. श्रीमातांची डोळ्याची चमक असते ना, तर ती माझ्या अशी डोळ्यातनी दिसली. म्हणजे मला असं वाटलं होतं हे काय आहे बा नेमकं. तेव्हा माझं शरीर म्हणजे भारी होतं, पण तेव्हा माझं ते डोळे चमकल्याच्या नंतर एवढं शरीर हलकं झालं. मी तेव्हापासून असं म्हणा का एक गोळी सुद्धा घेतलेली नाही. तेव्हापासून खूप आनंद म्हणजे रोजचाच मिरायकल होऊ शकतो याच्यामध्ये जर तुम्ही जसं म्हणजे आता आपल्याला शरीरासाठी योगा ची गरज असते, तसंच आपल्या मनाच्या व्यायामासाठी ही सहयोगाची म्हणजे मेडिटेशनची गरज असते. पण श्री माताजी हे तसं काहीच करत नाहीत, कारण आपल्या मधली शक्ती असते ती जागृत होती आणि आपले जे चक्र आहेत ते सगळे प्लावित करते आणि ते आपल्यालाच लाभ भेटतात. यामध्ये कुठलाही कर्मकांड किंवा जादू टोना आहे का? जादू नाही आहे याच्यामध्ये. सरळ आणि सहज आणि सरळ आहे आणि खूप छान आहे. मला तर खूप म्हणजे असे अनुभव आहेत. एखादा अनुभव तुम्ही ते लिंबाचा अनुभव सांगितला होता ना, तो माझ्या घरी लिंबाचं झाड आहे. 3 वर्ष त्याला झाले होते, खूप मोठं झालं होते ते झाड, पण त्या झाडाला एक पण लिंबू आलेलं नाही, फुल नाही. लोक म्हणायचे कसं तुझ्या घरी झाड आहे 3 वर्ष झाले लिंबू नाही. माझ्या घरी 12 महिन्यात आलं, 1.5 वर्षात आलं. तर मी माताजीला आमच्या एक ताई आहे खारगुंच्या,
त्यांना सांगितलं होतं का ताई माझ्याकडे लिंबूचं झाड आहे, 3 वर्ष झाले, त्याला फुल पण नाही आणि काहीच नाही आहे. हा त्यांनी मला सांगितलं का ताई तुम्ही काहीच करू नका, माताजी चरणाची 1 लोटा भरून पाणी ठेवा हम्म, आणि त्याचं तिथे बसून फक्त ध्यान करा आणि ते पाणी त्या झाडाला टाका. हा टाकताना फक्त माताजीचं जे प्रेयर असते ते प्रेयर घ्या. तर त्याच्या समजा जो बार यायचा ते 2 महिन्यात एवढा काही फुलांचा वर्षाव होता त्या लिंबूच्या झाडाला. ताई खूपच अप्रतिम आणि लिंबू एवढं टेस्टी, हा असं मोठं लिंबू होतं. हा हा हो आणि तेव्हापासून ते एवढे लिंबू लागतात, खूप सारे लिंबू लागतात त्या लिंबाच्या झाडाला. त्या लिंबाच्या झाडाला. लोक म्हणतात ना हे लिंबू कसं काय आहे, खूप म्हणजे जास्त आंबटी नाही आणि जास्त गोड पण नाही. जे लोक म्हणतात ना लिंबू आंबट असतं, पण त्या लिंबामध्ये रस आहे ना तसं वेगळंच आहे. हो ना, गोड गोडवाच आहे. हा हा लिंबामध्ये. खूप मस्त आहे ते. ताई तुम्ही जे म्हणतायत की आता की श्री माताजीच्या प्रतिमे पुढे तुम्ही जल ठेवलं आणि ते चैतन्यच झालं आणि चैतन्य जल तुम्ही त्या झाडाला दिलं आणि झाडाला दिल्यामुळं त्याचं एवढं म्हणजे फायदे झाले. पण खरोखरच असं आहे की श्री माताजीच्या प्रतिमेतून सतत चैतन्य वाहत राहतं आणि ते चैतन्य पूर्ण ह्या सृष्टीवर प्रत्येक म्हणजे ह्याच्यावर ते कार्य करतं. तसंच हे जल आहे तर त्याच्यात सुद्धा त्याचे म्हणजे स्पंदन उतरले आणि ते झाडाला सुद्धा ते म्हणजे कामाला आली, म्हणजे झाडात सुद्धा बदल झाला. तर असंच सहज कृषी बद्दल पण आहे की सहज कृषी सुद्धा केल्यामुळं काय होतंय की हे चैतन्य जल जर टाकलं तर ते 10% वाढ होते कृषीमध्ये सुद्धा. तसंच तुम्ही एक छोटस उदाहरण लिंबाच्या झाडाचं सांगितलं की तुम्ही चैतन्य जल हे लिंबाच्या झाडाला टाकल्यामुळं त्या लिंबाच्या झाडामध्ये किती बदल झाला आणि त्याला किती फळं यायला लागली हे तुम्ही म्हणजे साक्षात उदाहरण सांगितलं. तर ताई जे सहज कृषी करू इच्छितात शेतकरी त्यांना सुद्धा हा अनुभव खूपच म्हणजे फायदेशीर असेल की ते पण सहजयोग कृषी पद्धतीने शेती हे नक्कीच करतील ताई. आणि ताई तुम्ही खूप छान अनुभव असा सांगितलाय. तुम्ही आज म्हणजे अकोल्यावरनं इथं परळी वैजनाथ येथे प्रचार प्रसारासाठी 6 तारखेपासून आलेले आहात आणि आज तुम्ही हे थर्मल कॉलनीमध्ये प्रचार प्रसार करत आहात आणि इथं तुम्ही बसून एक तुमचा अनुभव तुम्हाला सांगावा वाटला आणि म्हणून तुम्ही सांगताय. कारण 2-3 वर्षापूर्वी खरगोणच्या ताई ज्या आहेत जैन ताई त्यांनी तुम्हाला माझा नंबर दिला होता की तुम्ही ह्या ताईशी संपर्क साधा आणि त्यांना तुमचा अनुभव शेअर करा. पण आज योग असा आला की बोलण्यामधून तुम्ही त्यांनी तुम्हाला माझा नंबर दिला तरी माझ्या म्हणजे हे लक्षात नव्हतं. तर श्री माताजींचंच म्हणजे हे असेल की श्री माताजींनाच तुमचा जो अनुभव आहे तो लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल. खूपच छान सांगितली माहिती ताई. पण अजून काही तुम्हाला असं छोटासा काही दुसरा अनुभव सांगावा वाटत असेल? शकत त्या माताजी नियोजन करतात त्याच्यानुसारच ते भेट घडतो. तशी भेट घडत नाही नियोजनानुसार. आपण किती की नियोजन केलं ताई तर भेट होत नाही. आणि हृदयातून जर प्रार्थना केली आणि जर एकमेकी जर समजा भेटायची असलं तर ते माताजी कोण्याही माध्यमातून कुठेही भेटून देतात. हे असे माझ्या छोटे छोटे मिरायकल खूप आहेत. हो खूपच सुंदर. आमच्या अंगणवाडीमध्ये छोटे छोटे मुलं बसतात. कधी कधी कसं होते का चला रे पोरं आपण असं बसू किंवा तसं बसू, त्या मुलांना एवढा आनंद येतो ताई. मॅडम नाही असं करा ना, तुम्ही केलं होतं तसं करा ना, खूप छान वाटते. लहान मुलांना खूप. आणि मुलांच्या अभ्यासामध्ये तुम्हाला काय बदल जाणून येतं? अंगणवाडीमध्ये मुलं कसे छोटे छोटे असतात ना, ते कसे ते बोलण्यात आणि रायनी म्हणजे जेव्हा जसे लेकरं तळतळ करतात ना ते कसे सायलेंट बसतात कधी कधी ध्यान त्यांना खूप आवडतं. आपण जर म्हटलं चला आपण खिचडी करू, मॅडम 2 मिनिटं करून पाहू का आपण, असं ध्यान करून खूप छान आहे. एक तर 2 समजा एक मुलगा एक मुलगी आहे तिथे बोलले का आले तेव्हा मॅडम आपण काल जसं केलं होतं आपण तसं करू का, तुम्ही लावता का टीव्हीवर, असं म्हणतायत ना. खूपच म्हणजे सुंदरता आहे. कारण तुमच्याकडून एक नवीन बालशक्ती आहेत ह्या घडतायत. खूप मस्त आहे. त्या ध्यानामुळे खूप काही सारा म्हणजे तुमच्या अंगणवाडीच्या परिसरामध्ये किंवा अंगणवाडी मधील मुलांवर खूप छान असे संस्कार घडतायत. खूप छान ताई. जय श्री माताजी. जय श्री माताजी.